सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव चर्चेमध्ये आलं। त्याच गावामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसलेला आहे। त्यामुळे मस्साजोग गावातून शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेल्या सुचिता देशमुखला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। शिक्षण पूर्ण होणार की नाही याची चिंता तिला सतावू लागलेली आहे। लढ म्हणा या खास उपक्रमातून सुचिताच्या संघर्षाची कहाणी पाहूयात। पुण्यातल्या कर्वे शिक्षण संस्थेत MSW करणारी सुचिता देशमुख हल्ली आपला बराचसा वेळ लायब्ररीत घालवते, कारण गेले 2 महिने तिच्या खासगी गर्ल हॉस्टेलचं भाडं थकलंय। अतिवृष्टीमुळे सोयाबीन पाण्याखाली गेलंय, त्यामुळे घरून शिक्षणासाठी पैसेच येणार नाहीये। त्यामुळे पुढील शिक्षण कसं पूर्ण करायचं याची चिंता तिला लागली आहे। मी गेले 2 महिन्यापासून रूमचं रेंट पण नाही भरलेलं, कॉलेजची फीसही नाही भरलेली। कालच मी 1,500 रुपये भरून ॲडमिशन कंटिन्यू केलेलं आहे। आता घरी पैसे मागितले की त्यांच्याकडेच पैसे नाही आहेत आणि त्यांना पैसे मागितले की त्यांना असं वाटतं यासाठी पैसे जात आहेत, ॲटलिस्ट आपण लग्न केलं असतं तर कदाचित आपली एक खूप मोठी जबाबदारी पार पडली असती। सुचिता देशमुखचं शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही तिला थेट मदत करू शकता। सुचिता जीवन देशमुख, बँक खाते क्रमांक आहे 457000127349। IFSC कोड आहे IBKL 0001457। IDBI बँक शाखा केज बीड आणि जीपे क्रमांक आहे 9699722810। सुचिता ही मूळची बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावची कन्या आहे। स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख हे देखील तिच्या नात्यातलेच आहेत। संतोष देशमुख यांनीच मोबाईल घेऊन दिल्याची आठवण सुचिता ही सांगते। मोबाईल नव्हता ही गोष्ट त्यांना कळली की माझा नंबर लागलाय पुणे विद्यापीठामध्ये आणि माझ्याकडे मोबाईल नाही, तर त्यांनी मला 7,000 रुपये दिले होते मोबाईल घेण्याकरिता। हा मोबाईल आहे, हा त्यांनीच दिलेला मोबाईल आहे। शेतकरी कन्या असलेल्या सुचिता देशमुखचं शिक्षण थांबू नये यासाठी तुम्ही तिला सढळ हाताने मदत करा, एवढं झी24 तासचं आवाहन। कॅमेरामन नितीन सांडभोरसह चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे।